धम्मपाल वानकडे आले असतील तर त्याचेही धन्यवाद देतो। बरीच मंडळी इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिली। पोलीसवाले साहेब आहे का तुम्ही? मग ते खाकी दिसून राहिला, धन्यवाद। पोलीसवाले मंडळी असतील तर त्याचेही आभार मानतो। तुमचंही खूप मोठं योगदान राहते, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा। आर्मी, पुलिस, डॉक्टर सभी गलत नहीं होते, कुछ चंद लोग होते हैं उनकी वजह से पूरा डिपार्टमेंट बदनाम हो जाता है। तो अच्छे लोग भी हैं, गलती क्या हो जाती है, हम वो अच्छे पीछे रह जाते हैं और उनकी वजह से पूरे बदनाम हो जाते हैं। म्हणून तुम्हाला विनंती, अच्छाई ढूंढने की कोशिश करो। गांधीजी म्हणायचे या देशात सज्जन कमी आहेत, मला याचं दुःख नाही, असलेले सज्जन संघटित नाहीत याचं सर्वात जास्त दुःख आहे। म्हणून ते असलेले सज्जन संघटित झाले पाहिजे। आमचे साठे महाराज आहेत इथं, मी धन्यवाद। तुमको शायद से मैंने टीवी पे देखा होगा, बहुत देर से सोच रहा मैं कि देखा हुआ चेहरा जाना पहचाना लग रहा है। मग असं लक्षात आलं, मतलब कुठंतरी त्याच्यासोबत आपलं गोदावरी स्वच्छ करण्याचं काम जे करतात साहेब, काय नाव? चंदू पाटील, शिवशंकर पाटीलचे जावई आहेत। शेगाव संस्थान, टाळ्या वाजवा, धन्यवाद। शेगाव संस्थान कसं, म्हणजे जगात संस्थान कसं असावं तर शेगाव संस्थान सारखं। एकही पैशाचा जिथं भ्रष्टाचार केला जात नाही भाऊ, ते शेगाव संस्थान। भक्तीचं स्वरूप म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं 100 के मंदिरात जान, घंट्या ठोकान, देव प्रसन्न नसते होत यानं। चला, जो भगवान को पसंद नहीं वो करने पे तुले तुम लोग। सावता राहिला साको सावरी, न करता एकही वारी। देव मिळवला आपल्या शेतावरी कष्टाने। जेवढे संत झाले तेवढ्या संतांनी मेहनतीत देव पाहिलं सांगितला। ऐदी लोकांचा देव कधीच नव्हता। तुम्हाला सांगतो मी, तुम्ही म्हणसान देव म्हणजे कोण, त्याचे नाव अलग आहेत। कोणी त्याले देव म्हणते, कोणी त्याले अल्लाह म्हणते, कोणी त्याले गॉड म्हणते, कोणी त्याले खुदा म्हणते, कोणी त्याले ईसा मसीह म्हणते। फुल्यांच्या भाषेत तो निर्भीक आहे, आणि ज्याले देवच मान्य नाही। भगतसिंग नास्तिक होते, देव मान्य होता काय? ते त्याले निसर्ग म्हणतात, बरोबर आहे। बरं, इन सबको छोड़ के अपन अलग से बात करते एक जाऊ द्या, देवही जाऊ द्या, निसर्गही जाऊ द्या। प्रत्येकाला हे माहीत आहे की या जगात एक अशी शक्ती आहे जी सत्याच्या बाजून आहे आणि असत्याच्या विरोधात आहे। उसके नाम अलग अलग है। तुमको जो मानना है मानो, ना मानना है मत मानो, लेकिन एक बात याद रखना हमेशा, मी जे करतो त्याचं फळ मला मिळणार। एक उदाहरण आठवलं मला सुंदर। हे बाई, रेल्वेचा आवाज निघते याच्यातून, खंजेरीतून। या रेल्वेत काही शायनी अवलाद प्रवास करते। एका जणाचं नवीन लग्न झालं, ते म्हणे बायकोले चल म्हणे आपण हनीमूनले जाऊ गोवा। बायको म्हणे जास्त खर्च होईल, गोव्यात चालू नका। हा म्हणे मग गोवा जायची इच्छा नाही तर मुंबई तरी जाऊ। मग बायको म्हणे ठीक आहे, हरकत नाही, मुंबईला जाऊ। म्हणे मुंबईला कायच्यासाठी? म्हणे ते गेट कोणता, इंडिया गेट। वा वा, पहा बरं। नाशिक जिल्हा, तिलोत्तमा सुनील जगताप, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, वामसेफ, धन्यवाद देतो साहेब। एक पुस्तक घेऊन जा ना, आले तर धन्यवाद। हे भजन क्रांती पुस्तक आहे सत्यपाल महाराज। मी धन्यवाद देतो तुम्हाला। वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल। ज्योतीची क्रांती, ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, हे गाणं मी लिहिलं। ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, आश्रय दिला आम्हा शिवबानी, आश्रय दिला आम्हा शिवबाने, रक्षण केले आम्हा बहुजनांचे भीमाच्या घटनेने, रक्षण केले आम्हा बहुजनांचे भीमाच्या घटनेने। अरे ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती, आश्रय दिला आम्हा। आपल्या मुद्द्यावर वेळ कमी आहे आपल्या जवळ। रेल्वेत तो त्याच्या बायकोले म्हणे चल आपण हनीमूनले जाऊ। बायको म्हणे गोव्यात काही मजा नाही, म्हणे मग मुंबईला जाऊ।
मग बायको म्हणे रिझर्वेशन करा. म्हणे रिझर्वेशनचं सगळेच करतात, आपण काहीतरी वेगळं करू. म्हणे वेगळं काय करतं? म्हणे आपण बिना तिकीटनं जाऊ. बायको म्हणे तूही मार खाशील, मला खायला लावशील, रिकाम तो धंदे करू नको. हा म्हणे नाही, मग तुही लई इच्छा आहे. बायको म्हणे तुही ताकद नाही तर जनरलचं तिकीट काढ, पण काहीतरी कर, बिना तिकीटमध्ये तर नको. हा म्हणे काही हरकत नाही. गेले नाशिक रेल्वे स्टेशनवर. रेल्वेचा टाईम ठरवला. रेल्वे होती 7 वाजताची संध्याकाळी. रेल्वे होती संध्याकाळी 7 वाजताची. हे गेले 5 वाजता. ट्रेन झाली 2 तास लेट. ती आली 9 वाजता. हे बाय, ट्रेन होती 7ची, हे गेले 5ला. ट्रेन आली 9ला. 4 तास आधी पोचली. हे प्रॉब्लेम काय झाला? तिकीट होतं जनरलचं, रिझर्वेशन नव्हतं. गाड्या लेट झाल्यामुळे गर्दी एवढी वाढली की बसायला जागा उरली. लोक एकामेकाच्या अंगावर उभे, जागा उरली नाही. लग्नाला झालं होतं फक्त याच्या 1च महिना. जशी गर्दी दिसली त्याच्या बायकोचा डोकं झालं खराब, कारण जागाच नाही. त्याची पत्नी त्याला म्हणे आता बसायचं कुठं? मग आता यानं मान्य करावं, आपणशी गलती हो गई. आता मान्य काय विषयच नाही. हा म्हणे बसून नाही, झोपून जाऊ. तिचा दिमाग एवढा खराब झाला. ते म्हणे 1च महिना लग्नाला झाला, मी तुझ्या मान सन्मान करतो, एवढ्या लोकांत कानावर झापड खाणं बरोबर वाटणार नाही. अशी सनकन खाशीन, जागा उभं राहिले नाही. मूर्खा, तू झोपायच्या गोष्टी करून राहिला, तुला अक्कल आहे काय? हा म्हणे तू मेरे पे भरोसा रख, तूने अभी तक मेरे को पहचाना नहीं. त्याची बायको म्हणे तू किती नालायक आहेस हे फक्त मलाच माहित आहे. जितना मैंने तेरे को जाना है उतना तेरे को किसी ने नहीं जाना. मुकाट्यानं सांग बसायचं कुठी? हा म्हणे बसून नाही, झोपून जाऊ. बायको म्हणे मले दिमाग, मी मजाकच्या बिलकुल मूळमध्ये नाही, मले सांग बसायचं कुठं? हा म्हणे तू ऐक तर खरी, बसून नाही, झोपून जाऊ. बायको म्हणे सांग काय करायचं? त्याच्या जोडचा बायकोले म्हणे स्कार्फ दे. स्कार्फ, बाई जोडचा स्कार्फ घेतला, त्याला दिला असा 8. त्याचा बनवला डुप्लिकेट साप, तो दिला डब्यात फेकून. यानंच कल्ला केला, साप निघाला, साप निघाला, साप निघाला. पुऱ्या डब्यातले लोक उतरले नाशिक रेल्वे स्टेशनवर खाली. हा म्हणजे तुला पहिलेच सांगितलं होतं, बसून नाही, झोपून जाऊ. बायको म्हणे झोपून नाही, चुकून जर हाती लागलो तर एवढा मार खाऊ. हा म्हणे तू मावर भरोसा ठेव, कोणाची ताकद नाही डब्यात आतमध्ये येण्याची, कारण प्रत्येकाला मैदा डब्यामध्ये साप आहे. तू लोट घेऊ नको. दोघही जण गेले, शिदुऱ्या खोलल्या, जेवण केलं, शांततेनं झोपून राहिले. रात्र निघून गेली. दुसरा दिवस निघाला. स्टेशनवरचा कर्मचारी डबा झाडझूड करायला आला. डबा झाडझूड करता करता त्याला हे दिसले. त्यानं यांना आवाज दिला, उठा. दिवस निघाला, उठा. बाई म्हणे दादा बॉम्बे आला नाही काय? तो म्हणे बाई दिस इज नॉट बॉम्बे, दिस इज नाशिक रेल्वे स्टेशन. बाई म्हणे काय झालं दादा? रात्री पुढे गेली नाही का रेल्वे? म्हणे काय झालं बाई? या डब्यात रात्री साप निघाला, त्यामुळे वरून साहेबाचा फोन आला. असं करा, तो डबा तिथंच ठेवा, बाकीचं इंजन पुढे जाऊ द्या. सगळे गेले म्हणे बाई, तुम्हीच दोघं इथं थांबले. येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर. एका हाताने कर गडारे, दुसऱ्या हाताने भर. अरे येथेच कर, येथेच भर, लपशील कोठवर गडारे, लपशील कोठवर. जय जय हवे खरेदी कर, बाजार हा खुला, बाजार हा खुला. नेकीचे घे तराजू, राजू नेकीचे घे तराजू, आणि सौदा सुखाचा कर. तेथेच कर, तेथेच भर, लपशील कोठवर. एका हाताने कर गडारे, दुसऱ्या हाताने भर. तेथेच कर, तेथेच भर, लपशील कोठवर गडारे, लपशील कोठवर.
प्रार्थना आहे. आयुष्यात आपल्याकडून इतरांना काहीतरी देता आलं पाहिजे. देणं शिका, देणारा माणूस मोठा होते. तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. बरीचशी मंडळी बसलेली आहेत. नितीन भाऊ बऱ्याच वेळचे बसलेले आहेत. सगळे मायबाप तुम्ही उठत ना आज. असं बसले जसं काही फेविकॉल लावलं तुम्हाला. पण हे तुमचं प्रेम आहे, तुमच्यामुळे आमची किंमत आहे. कोण ओळखलं असतं? पहचाना तो भी किसने होता. इन महापुरुषों की वजह से पहचान मिली. मला सांगा, सत्यपाल महाराज, संदीप पाल महाराजांना रामपाल्य बोलणं शिकवलं. आमचे सुनील भाऊ गायनकर आहेत, गुरुदेव सेवा मंडळाचं काम करतात तुरखेडमध्ये. इथं जसं गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी आहे, बरं काही अपेक्षा नाही तेले. इथं तेले समजलं, आले कार्यक्रम आले, मला सांगितलं, माझ्यासोबत राहिले, सांगितलं तुम्हाला जर बा कोणाला भजनं पाहिजे असतील कोणाच्या घरी, आम्ही तसेच येतो भजन करायला. का विचार टिकला पाहिजे. गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी आहे, गाडगे बाबा धर्मशाळा आहे, एवढ्या मोठ्या धर्मशाळा आहेत. मला सांगा, हे तर अलग योगदान होतं गाडगे बाबाचं. यांनी अपेक्षा नाही ठेवली कधीच कोणाची, कधी अपेक्षा ठेवली नाही कोणाची की बा माहीच संस्था असली पाहिजे, त्याच्यात सगळा मायाच घरातला कारखाना असला पाहिजे, हा विचारच नाही केला याने. म्हणून तुम्हा मायबापांना विनंती आहे, सगळ्यांना भीक मागतो मी आयुष्यात. हे बा तुम्हाला सांगतो मी, दान करणं शिका. हे बाय, दान म्हणजे कोणतं? दान देणारा मोठा की घेणारा मोठा? बोला ना, देणारा मोठा की घेणारा? देणारा. अन्नदान करणारा मोठा की अन्नदान घेणारा मोठा? अन्नदान करणारा मोठा. रक्तदान करणारा मोठा की घेणारा? दान देणारा. आर्थिक दान देणारा मोठा की घेणारा मोठा? देणारा मोठा. मतदान देणारा मोठा की घेणारा मोठा? पण घेणारा मोठा होऊन राहिला साहेब, देणारा भिकारीच राहून राहिला ना. 75 वर्ष झाले, अजूनही जर घरकुलाचीच आशा लागत अशी त्याले. 75 वर्ष झाली या देशात. सर्वात मोठा वाद तुकडोजी महाराजांनी भजन लिहून ठेवलं. एकाच्या महालात फुलताती बागा, एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. कुणाल भाऊंनी उदाहरण दिलं गाडगे बाबाचं. मुंबईला गाडगे बाबा पेशंट घेऊन गेले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटल, फुटपाथवर झोपायचे गाडगे बाबा. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची गाडगे बाबाची भेट झाली. त्यावेळेस गाडगे बाबांना विचारलं, बाबा काय सेवा करू शकतो? बाबांनी सांगितलं, इथं येणारे पेशंट असतात, पेशंट सोबत काही व्यक्ती असतात, सेवा होत नाही, गरीब असतात, त्यांच्यासाठी काही देता आलं तर बघा. बाबा जहाँ पे उंगली रखोगे वहाँ की जागा तुम्हारे नाम कर दूंगा. जे हॉस्पिटलच्या बाजूची मोठी जागा मंत्र्यांनी ज्यावेळेस सांगितलं की बाबा ही जागा तुम्ही घ्या, गाडगे बाबांनी हातातली काठी घेतली आणि एक चौकोन काढला. इतनी बड़ी जगह नहीं चाहिए, बस इतनी काफी है. त्याच जागेवर आज 3 मजली धर्मशाळा उभी आहे. टाळ्या वाजवा गाडगे बाबासाठी. यांना संत म्हणतात. एकाच्या महालात, एका जणाच्या घरात बगीचा एवढा आहे की त्याच्यात आपल्यासारखे हे जेवढे उपस्थित आहो ना आपण, इतक्या जणांचे घर होऊ शकतात. अगर 10 बाय 10 की भी खोली ले लो तो. कोणाचा बगीचा एवढा मोठा आहे. एकाची बायको 3.5 लाखाच्या कपातच्या हवेती. तो देश आहे हा. त्याच्या बायकोच्या वाढदिवसाले तो विमान गिफ्ट करतो. आणि एकीकडे ही दर्या या देशातली. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. शेतकऱ्यापेक्षाही शेतकऱ्याचं तर जीवन दुःखी आहे, पण त्याच तोडीचं तुमचं जीवन सुद्धा. इथं राहणारा नोकरदार वर्ग, गावावरच्या लोकांना असं वाटते नाशिकमध्ये आहे, मोठ्या शहरात आहे. तुम्हारी लाइफ देखी है मैंने.
ट्रॅफिक मध्ये एक एक दोन दोन तीन तीन तास लटकावं लागते. चला घरून ड्युटीच्या अगोदर निघा लागते. घरी येते तर लेकरं झोपलेले असतात. बच्चे कब बड़े हो जाते पता ही नहीं चलता. अर्ध आयुष्य तर याच्यातच निघून जाते हो. हा संघर्ष आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे. तो राहणार. इसी के चलते तो हम बड़े हुए हैं. फक्त आयुष्यात एकटे नका मोठे हो. एकटे नका मोठे हो. तुमच्या सोबत इतरांना मोठं करा. अकेले बड़े बन जाओगे, नाम तुम्हारा होगा, चर्चा तुम्हारी होगी. तुम मरे तक के होगी, तुम सामने होगे तब होगी. लेकिन दूसरों के लिए जियोगे, दूसरों के लिए कुछ अच्छा करोगे. तुम जाओगे जरूर, लेकिन तुम्हारा नाम कायम रहेगा. गाडगे बाबांना आजही आठवतात लोक. 32 तिळाच्या वर अंगावर कपडे घालणारा महात्मा. चला ज्याला अन्न भेटलं नाही पोटाला, तिथून कोणी उपाशी पोटी जात नाही. ही क्रांती आहे. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धळे नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नांदवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो. त्या गाडगे बाबाची शिकवण होती. हातावर भाकरी कापण मुला मुलींना शिकवा. साडी चोडी नका घेऊ, पण त्या मुला मुलीला शिकवा. ती गाडगे बाबाची शिकवण होती. कुणी न राहावे पुढे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी. कुणी न राहावे पुढे अडाणी, शिक्षण घ्यावे. कीर्तनाचे शेवटले 5 मिनिट राहिले फक्त. यासाठी ही दिसते सगळ्यांचे धन्यवाद देतो. इथल्या प्रशासनाचे, या मंडळींचे. सरांना विचारलं, सांगितलं 10 मिनिट चालू द्या, काही हरकत नाही, सहकार्य आहे. आपके भी धन्यवाद देता हूँ. हेची मागणे तुला श्री हरी धाम गाडो त्या मिळो भाकरी. अरे कुठेच कोणी नसो भिकारी, कुणी कुणाचा नसो ऋण करी. कुणी ना विटोरे नर जन्माला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला. हेची मागणे तुला श्री हरी घाम गाडी त्या मिळो भाकरी. कुणीच कोणी नसे भिकारी, कुणी कुणाचा नसे ऋण करी. कुणी ना विटोरे नरे जन्माला. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. ऋण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व. न लगे मुक्ती मन संपदा, संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. घालावे आमासी सुखे घालावे आमासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा में बहते सागर में मिले. बादलों का
रूप लेकर बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समाजती पापाला। गोपाला 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 गोपाला। बोलो पंढरीनाथ भगवान की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे बाबा की, भारत माता की जय जिजाऊ जय शिवराय। 12 जानेवारीला अवश्य परिवारासहित मुलं बाळ संपूर्ण परिवार एकच वारी 12 जानेवारी आपापल्या जागेवर राष्ट्रवंदने करता उभे राहा। राष्ट्रवंदना घेऊ, भारत मातेची आरती। सर्वांची धन्यवाद देतो। गुरुदेव सेवा मंडळ सुद्धा आमचं इथं उपस्थित आहे या स्टेजवर। गुरुदेव सेवा मंडळ हो, आमचे आदरणीय सुनील भाऊ गायनकर हार्मोनियम वादक, तुम्ही सर पाठवा, मी नावं घेतो। हा, प्रवीण भाऊ जाधव, विलास वाघ, राजेंद्र भाऊ गडवजे, भाऊ वाघ, खंडू भाऊ आहेर, ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत, आपण स्टेजवर यावे। 2 मिनिट फक्त राष्ट्रवंदनेसाठी थांबा। राष्ट्रवंदना संपली की निघून जा। साहित्य लागलं माझ्याकडे, तो उपलब्ध आहे। ग्रामगीत 300 रुपयात पूर्ण संच आहे। हार्मोनियम वादक सुनील भाऊ गायनकर, तबला वादक पंकज भाऊ मिसळ, सात संगत प्रवीण भाई वाघ, सात संगत पवनजी कदम, रामपालजी महाराज आपल्या वाणीला। प्रवीण भाऊ जाधव स्टेजवर यावे। सर तुम्हीच या, तुम्ही ते फोटो घेतील। वाद्यवादक आणि सात संगत हे नसले तर महाराजही कुठेतरी कमी पडतील। महाराज क्षमा असावी, नाही, 100% पण हे आहेत विषय म्हणून आपण आहात। कार्यकर्त्यांची जशी गरज असते, जय जिजाऊ, जय जिजाऊ। बोलणारे तितकेच मृणालजी घोडके यांचंही संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो। सूत्रसंचालक अविनाशजी वाळुंजे यांचा सन्मान या ठिकाणी नितीनजी रोटे पाटील व अनिलजी आहेर यांनी करावा अशी मी विनंती करतो। अरे या बोलणारा माणूस पाहिजे आम्हाला। अविभाऊ वाळुंजे यांचं नेहमी सहकार्य संभाजी ब्रिगेडला असतं। नितीनजी रोटे पाटील व अनिलजी आहेर हे या ठिकाणी सन्मान करत आहेत। चालते, आमच्याजवळ हेच ताकद आहे। जय जिजाऊ। प्रफुल्लजी, विवेकानंदांचं एक वाक्य आहे की जे मासे मेलेले असतात महाराज, ते प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि जिवंत मासा जो असतो